तर आता आज गुरुपौर्णिमा आहे, मी चाललोय गुरुपौर्णिमेला चाललोय आज। तर गुरुपौर्णिमेचं तुम्ही आर्मी कॅम्पचं शूटिंग बघू शकता। ओके, बाय, भेटू। चला, आता आम्ही आमच्या गाड्या घेऊन आमची सवारी चालली आर्मी कॅम्पमध्ये। तर आम्ही आत आलो, आणखीन बाहेर आम्ही सर्व गाड्या वगैरे इतक्या गाड्या होत्या ना, आम्हाला गेल्यावरती ना जागा ना भेटलाच नाही गाडी लावायला। आत जाताना ना आपलं डोकं झाकावं लागतं, डोक्यावरून पल्लू खाली पडायचा नसतो। तर आम्ही पूर्ण डोकं झाकलं दुपट्टा वगैरे घेऊन। आज गुरु नानक जयंती होती, आज लंगर वगैरे होता, खूप मोठ्या ह्याच्यामध्ये लंगर होता आज। त्याच्यासाठी सर्व युनिटचे आलेले, सर्व युनिटचे एकत्र मिळून आज गुरु नानक जयंती मनवली। परी वगैरे आम्ही सर्वांनी चप्पल काढून दिले। चप्पलची व्यवस्था खूप छान होती, खरं आत इतकी सुविधा नसल्या कारणाने आम्हाला बाहेरच काढावी लागली चप्पल। आज जाताना मुलांना ना असा कपडा पण केशरी कलरचा देतात त्यांनी बांधायला, बाहेर होत असते त्यांचं टेंट असते, त्याच्यामध्ये सर्व कपडे वगैरे अवेलेबल असतात। तर आत आलो आम्ही, पाय वगैरे धुवून घेऊन आत प्रवेश केला। खूप सुंदर प्रतिम होतं, काय डेकोरेशन वगैरे मस्त केलेले आज जयंतीला, गुरु नानक जयंतीला। नाश्ता वगैरे करायला गेलो आम्ही, आमची एक मैत्रीण लेट आली। मी चहा वगैरे घेतला, नाश्त्यामध्ये होती जिलेबी, आणखीन पकोडे होते, चहा कॉफी सर्व होतं, खरं मी फक्त चहा घेतला, बाकीच्यांनी नाश्ता वगैरे केला। तर आम्ही नाश्ता वगैरे करून आत गेलो। नंतर भजन वगैरे संपल्यानंतर लास्टला मग लंगर असतं, दुपारी जेवण असतं। आम्ही सकाळी 11:30च्या सुमाराला गेलेलो, तर लंगर स्टार्ट होतोय 1:30 वाजता। तर सकाळी नाश्ता वगैरे देतात आपल्याला। तर असे काही पूर्ण मोठी रांग लागलेली आत दर्शनासाठी। आम्ही म्हटलं बाहेरच बसून घेऊया, भजन सुरू होतं, आम्ही बाहेरच बसलो अर्धा तास। त्याच्यानंतर म्हटलं आत प्रवेश करूया, आत दर्शन घेऊया, तरी काय रांग काही केल्या कमी होत नव्हती। आम्ही मग बाहेरच बसून घेतलं। नंतर लंगरला गेलो आम्ही, लंगरला गेलो। लंगरला सुद्धा इतक्या मोठ्या लाईना, मला वाटलं इथं पण आपल्याला जागा भेटणार नाही। दर्शनाला पण लाईन्स होत्या, आणखीन बाहेर इकडं पण लाईन्स होत्या, ऊन पण भरपूर लागत होतं। नशीबली म्हटलं आम्हाला ना नशीब चांगलं होतं, आम्हाला चांगला जागा भेटला। आम्ही सावळीला बसलो मुलांना घेऊन, तिघी पण। सिद्धेश खूप त्रास देत होता ताईंना। आणखीन हे ना असं आम्हाला फक्त पनीर भेटलं नाही, मी पनीरची जागा खाली ठेवली, अजून पनीर आलं नाही। खीर, चपाती, आणखीन हे डाळ, हे सर्व काही असं होतं। इकडं पूजा चालली अजून पण, ते आम्हाला नाही माहीत त्यांनी नेमकं काय करायलेत, मी तर तुम्हाला सांगाले पूजा 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 म्हणून, नाही माहिती ते त्यांचं काहीतरी सुरू असते। आणखीन ह्या ना दिसत आहेत ना, ह्याला खूप ऊन लागते, त्या तिघीजणी डोक्यावरती दुपट्टा टाकून जेवण करत आहेत। आपल्या प्लेट्स जेवण झाल्यावरती आपणच उचलायच्या असतात, आम्ही आमच्या प्लेट घेऊन चाललो टाकायला। मग आम्ही सर्वजणींनी प्लेट टाकून दिल्या, परत आम्ही गेलो मंदिरामध्ये आतमध्ये। क्यूट परी। जोधपूरमध्ये अटेंड केलेली ही माझी तिसरी गुरु नानक जयंती आहे। मी 2 वर्ष लगातार अटेंड केलेली, ही 3रं वर्ष लास्ट असणार आहे। ह्याच्यानंतर आमची पोस्टिंग येणार आहे। तर खूप वाईट वाटतंय आता, परत पुढच्या वर्षी मला हे भेटणार नाही, त्याच्यासाठी इथं गुरु नानक जयंती मला करायला भेटणार नाही। सहयोग करें, अभी धीरे धीरे जो है सभी आकर के गुरु गुरु नाम वाहे गुरु सतनाम वाहे गुरु सतनाम वाहे। जर कोणी आर्मी वाईफ हा माझा व्हिडिओ बघत असेल, व्लॉग बघत असेल, तर त्यांच्या युनिटमध्ये कशा प्रकारे हे केलं जातं, गुरु नानक जयंती सेलिब्रेट करतात, ते तुम्ही येऊन माझ्या कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। का तुम्ही पण आर्मी वाईफ आहात का, त्याचं पण तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्या। बाकी आम्ही आमच्या मैत्रिणी अशा प्रकारे आज गुरु नानक जयंती साजरी केली। तर माझा नेक्स्ट ब्लॉग येणार आहे राजस्थानी वेडिंगवरती। तर आज संध्याकाळी मी राजस्थानी वेडिंग अटेंड करणार आहे, तर त्याच्यावरती संगीत आणखीन वेडिंगवरती ब्लॉग येणार आहे। तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।